चला आज बनवूया वर्षभराच्या साठवणीचं गावठी कैऱ्यांचं आंबट लोणचं. आणि अगदी घरीच बनवलेल्या लोणच्याच्या मसाल्यासह सर्व रेसिपी आपण बघणार आहोत. लोणचं खराब होऊ नये, लोणच्याला बुरशी येऊ नये, यासाठी भरपूर साऱ्या टिप्स आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. लोणचं बनवण्यासाठी इथे मी छान टणक गावठी कैऱ्या घेतल्या आहेत. या कैऱ्यांचं लोणचं एकदम अफलातून चविष्ट लागतं. सगळ्यात आधी या कैऱ्या 1 ते 2 तास पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या आणि मग छान रगडून रगडून स्वच्छ धुवून घ्यायच्या. म्हणजे कैऱ्यांचा चीक निघून जातो. इथे सगळ्या कैऱ्या स्वच्छ धुवून मी त्या सुकवून घेतलेल्या आहेत. तरीही कैरीच्या फोडी करताना कैऱ्या परत एकदा सुक्या टॉवेलने पुसून घ्यायच्या. म्हणजे अगदी पाण्याचा अंश असेल तोही निघून जातो आणि कैरीचा काही चीक असेल तर तोही निघून जातो. कैरीच्या फोडी करताना हा नाक्याचा जो भाग आहे हा कापून घ्यायचा. त्यानंतर या कैऱ्यांचे आपल्याला हवे त्या आकारामध्ये बाठ्याशिवाय किंवा बाठ्यासहित तुकडे करून घ्यायचे. इथे मी एकच कैरी तुम्हाला बाठासहित फोडून दाखवते आहे. सुरीने या कैऱ्या फोडायला कठीण जातात. तुमच्याकडे जर कैरीचा अडकित्ता असेल तर त्याने या कैऱ्या तुम्ही फोडून घेऊ शकता, किंवा बाजारात कैऱ्या विकत घेताना तेव्हाही त्या कैऱ्या फोडून मिळतात. मला इथे कैरीचा बाठा नको आहे. मी कैरीचे लहान लहान तुकडे करून घेणार आहे. तर बाठाच्या जवळून या कैऱ्या अशा कापून घ्यायच्या आणि हव्या त्या आकाराचे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. तर सगळ्या कैऱ्या अशा बाठाच्या जवळून कापून मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. कैरीच्या सगळ्या बाठा मी कुकरमध्ये शिजवून घेऊन त्याचा जो गर असेल त्याचा पन्हा बनवून घेईल. म्हणजे बाठेही आपले वेस्ट जाणार नाही. सगळ्या कैऱ्यांच्या मी अशा बारीकच फोडी करून घेणार आहे. म्हणजे शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यातही लोणचं न्यायला चांगलं पडतं. इथे 2 किलो कैऱ्यांचे सगळे मी बाठे काढून घेतलेत आणि त्याच्या फोडी करून घेतल्यात. 2 किलो कैऱ्यांमध्ये साधारण अर्धा किलो पेक्षा थोडे कमी बाठे निघालेत. कैरीच्या या सगळ्या फोडी आता एका मोठ्या खोल भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. इतक्या कैऱ्यांमध्ये मी पाव कप मीठ आणि चमचाभर हळद घालून मिक्स करून घेणार आहे. आणि रात्रभर किंवा 6 ते 8 तास या कैऱ्या झाकून ठेवायच्या. चमच्याने हळद थोडी मिक्स करून झाली की हातानेच मीठ आणि हळद चांगलं चोळून घ्यायचं सगळ्या कैऱ्यांना. म्हणजे हाताला हळदीचे डाग फार पडत नाही. आता सकाळपर्यंत या कैऱ्यांना आपण झाकून ठेवूया. त्यामुळे कैऱ्यांमध्ये मीठही छान मुरतं. आता सकाळी बघा या कैऱ्या मी बघते, तर कैऱ्यांना असं मिठाचं पाणी सुटलंय. आता हे जे जास्तीचं कैऱ्यांचं पाणी आहे हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. तर चमच्याच्या मदतीने मी वरच्या वरच्या सगळ्या कैऱ्या आहेत त्या आधी चाळणीमध्ये काढून घेते. म्हणजे कैऱ्यांसोबत पाणी कमी येतं. आणि या ज्या अशा मिठाच्या पाण्यामध्ये राहिलेल्या कैऱ्या आहेत त्याही थोड्या तिरक्या करून घ्यायच्या आणि पाण्यातून बाहेर काढून घ्यायच्या. ही चाळणी थोडी झटकून घ्यायची आणि तुम्ही बघा चाळणीच्या खाली पाणी अगदी कमी राहिलंय. थोडा वेळ या कैऱ्या अशाच निथळू द्यायच्या आणि मग तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये 1 तासभर किंवा पंख्याखाली 1 ते 2 तास या कैऱ्या थोड्या कापडावरती पसरून ठेवायच्या. मी उन्हामध्ये असं सुती कापड पसरून घेतलंय आणि त्याखाली मी परातही घेतली आहे, जेणेकरून मीठ आणि हळदीमुळे खालचं फ्लोरिंग खराब होणार नाही. सगळ्या कैऱ्या अशा आधी परातीत ओतून घ्यायच्या. म्हणजे जास्तीचं जे पाणी असेल ते परातीतल्या कापडावरती जमा होईल. त्यानंतर हळूहळू सर्व कैऱ्या या कपड्यावरती पसरून घ्यायच्या. फक्त तासाभरासाठीच या कैऱ्या आपल्याला सुकू द्यायच्या आहेत. त्यापेक्षा जास्त या कैऱ्या सुकवायच्या नाहीत. नाहीतर मग लोणचं अगदी कोरडं खणखणीत होतं. कैऱ्या सुकतायत तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला बनवून घेऊया. तर इथे मी अर्धा किलो रिफाईंड तेल घेतलंय. तुम्ही सरसोचं तेलही घेऊ शकता. तुम्हाला जे आवडेल ते घ्या. तेल मी गरम करायला ठेवलंय. मसाल्यांमध्ये पाव कप बडीशोप, पाव कप धने, 100 ग्रॅम मोहरी डाळ, 50 ग्रॅम काळी मोहरी, 2 टीस्पून जिरे, 2 टीस्पून मेथ्या, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 15 ते 20 काळी मिरी, 15 ते 20 लवंगा, 1 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून हळद, 4 ते 5 टेबलस्पून लाल तिखट, ज्यामध्ये तिखट मिरची पावडर आणि काश्मीरी तिखट असं मिक्स आहे.
आणि 1/3 कप मीठ घेतलं आहे. लोणच्यासाठी लागणारं तेल आपण ऑलरेडी गरम करायला ठेवलंय. सोबतच गॅसवरती दुसऱ्या शेगडीवरती एका जाड बुडाच्या पॅनमध्ये मी मेथ्या घालून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि मसाले फक्त गरम करून घ्यायचे. मेथी दाणे थोडे परतून झाले की त्यावरती लवंग, मिरी आणि दालचिनीचे तुकडे घालून घेते. त्यावर बडीशोप घालून तीही हलकी परतून घ्यायची. जिरं गरम करायला घातलंय आणि सोबतच धणेही गरम करायला घातलेत. मसाले सगळे गरम करून झाले की त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मसाले प्लेटमध्ये काढून झाले की काळी मोहरी सुद्धा थोडी तडतडेपर्यंत भाजून घ्यायची. मोहरी भाजायला अगदी 1-2 मिनिटच लागतो. मोहरी परतून घ्यायची. मोहरी परतून झाली की तिलाही मसाल्यांच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. मोहरीची डाळ सुद्धा मिनिटभरासाठी परतून घ्यायची. आता गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. भाजून घेतलेले मसाले गार झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्याची जाडसर भरड करून घ्यायची. या मसाल्यांमध्ये मोहरीची डाळ मी घातलेली नाहीये. बघा छान अशी जाडसर भरड करून तयार झाली आहे. आता यामध्ये भाजून घेतलेली मोहरीची डाळ ही घालायची आणि अगदी 1 ते 2 वेळा पल्स मोडवरती ही डाळ सुद्धा फिरवून घ्यायची. दळून घेतलेल्या मसाल्यांमध्ये आपल्याला मोहरीची डाळ अशी छान दिसायला पाहिजे. लोणच्याचा मसाला बनून तयार आहे. आता लोणच्यासाठी लागणारं मीठही आपण गरम करून घेऊया. हे 1/3 कप इतकं मीठ मी घेतलंय. लोणच्यासाठीचं मीठ असं भाजून घेतलं की त्यामध्ये पाणी असेल तर ते सुकून जातं. मीठही भाजून झालंय. गॅसची फ्लेम आता बंद केली मी. लोणच्यासाठी जे तेल गरम करायला ठेवलं होतं त्याचाही आता थोडा धूर निघायला सुरुवात झाली आहे. तर तेलाखालची गॅसची फ्लेमही मी आता बंद करून टाकली आहे. आता तेल थोडं थंड करून घ्यायचं, म्हणजे कोमटपेक्षा थोडं जास्त गरम राहील इतपत आपल्याला तेल थंड करून घ्यायचंय. आता ज्या भांड्यामध्ये आपण लोणचं मिक्स करणार आहोत, त्याच भांड्यामध्ये दळून घेतलेला मसाला काढून घ्यायचा. यावर घालायचं आहे तिखट, हळद आणि हिंग. या मसाल्यांवरती गरम करून अर्धवट गार झालेलं आपलं तेल घालून घ्यायचं. सगळं तेल घालायचं नाही, त्यातलं वाटीभर तेल थोडं मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि बाकीचं तेल घालून मसाले मिक्स करून घ्यायचे. तेल इतकंच असं गरम असलं, की मसाले करपत नाहीत आणि ते भाजलेही जातात. तिखट मसाल्यांचा रंगही टिकून राहतो. तर खूप कडकडीत तेल मसाल्यांवरती घालायचं नाही. मसाले आता मिक्स करून घ्यायचे. हे बघा, इतकं असं वाटीभर तेल मी उरवून ठेवलंय. हे तेल मी सगळं लोणचं मिक्स करून झाल्यानंतर, जेव्हा ते बरणीत भरेल, त्यानंतर ते लोणच्याच्या वरून घालणार आहे. भाजून घेतलेलं मीठ घालायचं आणि तेही मिक्स करून घ्यायचं. मीठ मिक्स करून झाल्यानंतर मसाल्यामध्ये मिठाची एकदा चव बघा आणि तुम्हाला जर थोडं जास्त मीठ हवं असेल, तर थोडं मीठ तुम्ही अजून घालू शकता. मला मीठ बरोबर वाटतंय, तर मी अजून जास्तीचं मीठ यामध्ये घालणार नाहीये. आता तासभर उन्हात सुकवून घेतलेल्या कैऱ्या मी काढून घेतल्यात. या कैऱ्यांचं फक्त पाणी सुकलंय. कैऱ्या मात्र ओल्याच आहेत. हाताला अजिबात पाणी लागत नाहीये. अशा सुक्या कैऱ्या लोणच्यामध्ये घातल्या, की मग लोणचं खराब होत नाही. आता तयार करून झालेल्या मसाल्यामध्ये थोड्या-थोड्या कैऱ्या घालायच्या आणि त्या मिक्स करून घ्यायच्या. कैऱ्यांचे मी छान बारीक-बारीक तुकडे केलेत. त्यामुळे या कैऱ्यांना मसाला छान कोट होतो. कैऱ्या सगळ्या मसाल्यामध्ये घालून झाल्या, की लोणचं चांगलं मिक्स करून घ्यायचं. छान असं खालपासून हलवून मसाला कैऱ्यांसोबत चांगला मिक्स करून घ्यायचा. सगळा मसाला नीट मिक्स करून झाला, की एक दिवसभर हे लोणचं मी या टोपातच झाकून ठेवणार आहे. जेणेकरून मध्ये-मध्ये हे लोणचं आपल्याला हलवून घेता येईल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, लोणच्याचं सगळं तेल फोडींच्या खाली जमा झालंय. लोणचं पुन्हा एकदा नीट मिक्स करून घ्यायचं. मसाल्यांचा खूप छान सुगंध पसरलाय. सगळ्या कैऱ्यांना मसाला छान कोट झालाय. लोणचं रसरशीत आहे, पण त्याला अगदी डबडब पाणी सुटलेलं नाहीये. 1-2 दिवसात मसाले आणि मीठ मुरलं की लोणचं अजून छान रसरशीत होतं. वर्षभरासाठी जेव्हा आपण लोणचं साठवून ठेवतो, तर ते काचेच्या बरणीतच स्टोअर करून ठेवायचं. चांगली स्वच्छ, कोरडी, खणखणीत अशी काचेची बरणी घ्यायची. जमलं तर बरणी उन्हामध्ये ठेवून तिला ऊन दाखवून घ्यायचं आणि अशा कोरड्या बरणीमध्ये मग हे लोणचं भरून घ्यायचं.
बरणीमध्ये लोणचं भरून झाल्यानंतर बरणीच्या किनारी असतात त्या हाताने अशा स्वच्छ करून घ्यायच्या. म्हणजे बरणीच्या किनारीला लागलेला मसाला सुकत नाही आणि त्याला बुरशीही लागत नाही. आता यामध्ये आपण जे उरवून ठेवलेलं तेल होतं, ते तेल लोणच्याच्या वरून असं चमच्याने सोडायचं. म्हणजे बरणीमध्ये सगळीकडे तेल खालपर्यंत पसरतं. लोणच्याच्या फोडी वरपर्यंत तेलामध्ये मुरतात आणि लोणच्याच्या वरही तेल तरंगतं. चमच्याच्या मदतीने हे लोणचं हलके-हलके सेट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय लोणच्याच्या वरही तेल तरंगतंय. लोणच्याच्या वर असं तेल तरंगत असलं, की मग वरून त्याला कधीच बुरशी लागत नाही. लोणचं चविष्ट होण्यासाठी, लोणच्याला कधीच बुरशी लागू नये यासाठी सगळ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. लोणचं बघा काय अफलातून दिसतंय. तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने लोणचं बनवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान रेसिपीजसाठी आपलं मुतबाखखाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. सरतेशेवटी बरणीची किनार पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायची आणि अशा स्वच्छ झालेल्या बरणीला क्लिंग फिल्मने रॅप करून ठेवायचं. त्यामुळे बऱ्याचदा झाकणाला आतून जे तेल लागतं, तसं तेल त्याला लागत नाही आणि झाकण तुमचं नेहमी स्वच्छ राहतं. क्लिंग फिल्म खराब झालं, की ते बदलून टाकता येतं. आता बरणीला झाकण लावून बंद करून ठेवायचं. मध्ये-मध्ये लोणचं हलवत राहायचं, म्हणजे लोणचं तुमचं कधीच खराब होणार नाही. उरलेलं थोडं लोणचं आहे, ते रोजच्या खाण्यासाठी मी एका वाटीमध्ये काढून ठेवते. आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.